आपण वाचत आहोत करार एका लग्नाचा ही कथा. लेखिका आहेत चैत्राली यंगर आणि आवाज दिला आहे मी स्वतः म्हणजे चैत्राली यंगर. आतापर्यंत आपण पाहिलंय की रणवीर दीपाला घेऊन आपल्या घरी निघाला आहे. मध्येच रस्त्यात ट्रक आडवे आले. एकदा नाही तर दोनदा त्यांचा अपघात होता होता वाचला. पण दीपाच्या प्रसंगावधानाने ते वाचले. आता पुढे काय हे जाणून घेण्यासाठी वाचूयात कथेचा पुढचा भाग. करार एका लग्नाचा भाग 9. थांबा, तात्या कडाडले. तुम्ही आबांच्या सुनबाई आहात? हातात बाळ घेऊन उभ्या असलेल्या दीपाला पाहताच तात्या तिच्याकडे पाहत बोलले. तिने मान खाली घातली. हो तात्या. त्या राणाच्या. तो मध्ये पडला आणि बोलायला लागताच तात्याने त्याला हाताने शांत राहायला सांगितले. हे बाळ तुमचे व राणाचे आहे? तात्यांचा प्रतिप्रश्न. पण यावेळी ती तशीच उभी होती. हो तात्या, मला बोलू तर द्या. रणवीर परत मध्ये बोलला. रणवीर, तुम्हाला समजत नाही का की मी तुम्हाला शांत राहायला सांगितले आहे ते? मला यांच्याकडून उत्तर हवे आहे. ते कडक शब्दात बोलले व परत दीपाकडे पाहायला लागले. सांगा राणाच्या मंडळी, राणाचा खून तुम्ही करून आमच्या मुलाबरोबर लग्न केलं हे खरं आहे का? त्यांचा आवाज चढला होता. तात्या, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. परत रणवीर बोलत असं तात्या त्याच्याकडे रागाने बघतात. का त्यांना बोलता येत नाही का? मुके आहात का त्या? की आता गुन्हा करून पश्चाताप होतोय? आमच्या पोराला नादीला लावला आणि तात्या वाटेल ते तिला बोलत होते. तात्या, तो जोरात ओरडला. त्यांचे भलते चालते आरोप ऐकून त्याचं का माहीत नाही पण हृदय कवटाळून गेलं. तात्या, पास झालं. त्यांना काही बोलण्याआधी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो बोलतच असतो की त्याचा फोन वाजतो. मग अशा पोलीस चौकीतून फोन आलेला पाहून तो जरा थांबला. 1-2 मिनिटं तात्या, मी आलोच. जरा महत्त्वाचा फोन आहे. असं बोलून रणवीर डोळ्यांनीच तिला आलोच म्हणून सांगत थोडा बाहेर जातो. तो काही बोलण्याआधी आणि मी काही बोलण्याआधी तुम्हाला स्वतःचीच जर लाज वाटत असेल ना तर तुम्ही स्वतः इथून निघून जा. काही झालं तरी मी तुम्हाला घरात घेणार नाही. तात्या ओरडून बोलतात. तसं तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि ती गुपचूप चालायला लागते. बला टळली म्हणून तात्यांना जरा हायसं वाटतं. तोच दारात परत रणवीर येतो. एक हात त्याचा तिच्या हातात असतो आणि दुसऱ्या हातात केतकी. तो तात्यांना थोडं धक्का देतो आणि डायरेक्ट आत घुसतो. हा काय प्रकार आहे? तात्या स्वतःला सावरत धोतर पकडत त्याच्या मागे येतात. तर तो दिवाणखान्यात जाऊन टीव्ही चालू करतो. टीव्हीवर बातम्या दाखवत असतात. माणुसकीला काळीमा फासणारी घटना. सुनेची व नातीची सुपारी देणाऱ्या पाडेगावच्या आमदाराला अटक. आंबा निकम असं त्यांचं नाव असून त्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्या सुनेला व नातीला आबा निकम असं त्यांचं नाव असून त्यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्या सुनेला व नातीला ठार मारण्याचा कट रचला. सुनेला मुलगाच व्हावा ही इच्छा होती पण मुलगी झाल्याने रागात हा निर्णय घेतला. पण त्यातच दुर्दैवाने त्यांच्याच मुलाचा राणा प्रताप निकम यांचा 2 दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू. आबांनी आत्ताच आपला गुन्हा कबूल केला. पाडेगावचे नेते तात्या गायकवाड यांचे सुपुत्र रणवीर गायकवाड यांनी फिर्याद देताच पोलिसांच्या चौकशीला वेग. टीव्हीवर बातम्या दाखवत होते आणि आबांना अटक झाल्याचे ऐकून दीपाच्या चेहऱ्यावर आनंद झाला. तर तात्या हे सर्व ऐकून हैराण झाले. आपलेच मित्र आबा निकम असे असतील असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी डोक्याला हात लावत मटकन खाली बसून घेतलं. आबा, हेच मगाचपासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही ऐकूनच घेत नव्हता. रणवीर खाली बसला त्यांच्याजवळ. पण हा सर्व काय प्रकार आहे, मला नीट सांगशील का? ते थोडे भानावर येताच बोलले. तसं त्याने सांगायला सुरुवात केली जिथून सुरुवात झाली होती. बापट रोडवर दीपा कशी पळत आली ते, आता इथं येण्यापूर्वी 2 ट्रक त्यांना उडवायचा प्रयत्न करत होते तिथपर्यंत. पण तुम्हाला कसं कळालं की हे दोन्ही ट्रक आबांचे होते? दीपाने प्रश्न केला. त्याचं काय आहे ना, ते ट्रक पाण्याचा सप्लायचे होते जे कर्नाटकमधून आलेले आणि आपल्या गावात पाणी सप्लाय 4 बिझनेस तेही कर्नाटकहून एकच व्यक्ती करतो. तो म्हणजे गावचा बबन्या. हे दोन्ही ट्रक मी आधी त्याच्या घरी पाहिले होते. हे त्यावेळी माझ्या डोक्यात क्लिक झालं. आपण पोलीस चौकीत गेलो होतो तेव्हा मी पोलिसांना आत्तापर्यंत झालेल्या घटनांची माहिती दिली.
तेव्हा तिथल्या पोलिसांनी पुण्यात फोन करून क्रॉस चेक केलं की असं खरंच कोणी राणा नावाच्या व्यक्तीचा खून झाला आहे का. तसं विचारताच सर्व केस पुढे आली. बबन्याला अर्ध्या तासातच पकडलं गेलं रोडवरच्या कॅमेऱ्यामुळं आणि त्याने आपला गुन्हाही कबूल केला. तर तिकडे गुंडांनी आपला गुन्हा कबूल करून खरा सूत्रधार सांगितला. हे इतकं झटपट झालं कारण तात्या व आबांच्या नावामुळेच. त्याने माहिती पुरवली. तिनेही मोठा श्वास घेतला. तर तात्यांना पोरीला आपण नाही ते बोललो त्याचं वाईट वाटलं. त्यांनी माफी मागितली. पण त्याचबरोबर दीपा व रणवीरने आपण लग्न केल्याचं सांगून त्यांचीही असं परस्पर लग्न केल्याचं सांगून माफी मागितली. तात्यांनी त्यांना माफ करून खुश झाले. आपल्या नातिनीला याने केतकीला ते लवकरच दत्तक घेतील असं अनाउन्समेंटही केली. सगळे आनंदात त्या रात्री जेवले. गेल्या 2 दिवसापासून चाललेलं तांडव अखेर बाबांना जेल होऊन शांत झालं. आबांना तर शिक्षा झाली, पण आता त्या नैना व नाना पाटील यांचं काय? तो जेवणाच्या टेबलवर बोलला. आता हे काय नवीन प्रकार? त्यांचा काय अनेक घोळ म्हणायचा? तात्या पान खात खात विचारतात. तसं ते काल आले होते आणि त्यांचं बोलणं ऐकलेलं रणवीर तात्यांना सांगतो. वरून त्यांनी कसं आपल्याला गेल्या वेळी फसवलं व यावेळी कसं फसवणार आहे याचाही प्लॅन सांगितला आणि म्हणूनच त्यांनी हे करार लग्न केल्याचंही तात्या एकटेच आहेत हे बघून सांगितलं. त्यांना सगळ्या गोष्टी ऐकल्यावर खूप मोठा धक्का बसला. आत्ताच त्याला ही पोलीस कठडीत टाकू म्हणत तात्या उठले खरे, पण रणवीर व दीपाने समजावले की आपल्याकडे असे भक्कम पुरावे नाहीत त्यांच्या विरोधात. आबांच्या वेळेस ते गुंड, बबन व खुद्द तो साक्षीदार असल्याने ही केस लवकर सुटली होती. पण नाना व नैनाच्या विरोधात काहीच पुरावे नाहीत की त्यांना सहजासहजी अडकवता येईल. तेही सत्यच होतं. पुरावे गोळा करणे गरजेचं होतं आणि तोपर्यंत त्यांना असंच झुलवायचं असं ठरवून ती केतकीला वाड्याच्या तिथल्याच एका खोलीत झोपवायला घेऊन गेली. बराच वेळ ती एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होत होती, पण झोप काही आज तिला लागत नव्हती. केतकी आलेल्या लगेच झोपून गेली होती. तिच्याकडे पाहत पाहत राणाजी व तिच्या त्या सुंदर दिवसात ती हरून गेली होती. किती काळजी, किती प्रेम करायचे लग्नाच्या 1 वर्षापर्यंत. कुठेच तिला एकटीला जाऊ देत नव्हते. 5 मिनिटे जरी ती नजरेआड झाली की राणाजी पैसे नव्हत असत. माहेरी तिला वर्षभरात एकदाच लग्नानंतर रीतभात असे म्हणून 5 परतवण्यासाठी पाठवलं होतं, तेवढंच. राणाजी, तुम्ही आज आपल्या चिमुकलीसाठी असायला हवा होता. ती आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राला ओठ लावत पुटपुटते आणि हलकेच केतकीच्या त्या केसांमध्ये हात घालून तिला थोपटत राहते. पण झोप मात्र केव्हाच उडून गेली होती. शेवटी कंटाळून ती तिथंच असलेल्या पाळण्यात केतकीला अलगद झोपवते व स्वतः रूमच्या बाहेर येते. तिच्या रूमच्या उजव्या बाजूला एक दार असतं. ती हलकेच दार उघडते तर बाहेर तिला एक गार्डन व झोका दिसतो. तशी ती पळतच बाहेर येते. तिला नेहमी वाटायचं की आपल्या घरासमोर एक छोटासा का होईना झोपाळा असावा. ती शहरात वाढल्याने तिला असं घराबाहेर मस्त गार्डन व तिथे एक झोपाळ्याचं आकर्षण होतं. राणाजींशी लग्न केल्यावरही पुणे शहरातच राहत असल्याने ते आकर्षणच राहिलं होतं. पण आता ते सर्व पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती लगेच झोक्यावर बसली व हलके हलके झोके घ्यायला लागली. काय सुनबाई, झोप येईना वाटतं? मागून एक करारी आवाज ऐकून ती जरा घाबरलीच. तिने भीतच मागे पाहिलं तर तात्या मस्तपैकी शाल गुंडाळून हाताची घडी घालून उभे होते. तिला क्षणभर काय बोलावं ते कळालंच नाही. नाही म्हटलं, तुम्हाला नवीन जागा असल्यानं झोप येत नाही का? ते हसत म्हणाले. हो म्हणत तिने मान डोलावली. आणि आम्हाला वयामुळे. बाळा, तुम्ही या घरात बेफिकर राहा. कसलीच काळजी करू नका. मान्य आहे आम्हाला की हे करार लग्न आहे, पण तरीही तुम्ही तुमच्या मनावर कसलाच बोजा ठेवून वावरू नका. ते तिच्याजवळ येत खूप मायेने बोलले. तसं तिने हो मध्ये मान हलवली. डोळ्यातील पाणी डोळ्यातच ठेवायची कला गेल्या 4 वर्षात चांगलीच उपजवली होती. बरं, चालू द्या तुमचं, पण लवकर आत जा, थंडी वाढली आहे. तिच्या डोक्यावर आपला हात मायेने ठेवला व हसत निघून गेले. ती मात्र थोडा वेळ झोका घेत राहिली. राणांजींचं प्रेम होतं यात वादच नाही, पण आबाजी नेहमीच आपल्या तालेरावात राहत होते. गेल्या 4 वर्षात आबा तिच्याशी धड एक शब्दही बोलले नव्हते. सासरी गेल्यावर नवरा नंतर एका मुलीला कोण जवळचा वाटत असेल तर तो सासरा असतो, कारण ती त्यांच्यात आपल्या पप्पांची छबी शोधत असते. तीही आबांच्या तेच गेले 4 वर्ष शोधत होती, पण अजूनही ती गवसली नव्हती. ती कॉलेजमध्ये असतानाच हार्ट अटॅकचे निमित्त येऊन तिचे पप्पा कायमचे तिला व तिच्या आईला परक करून गेले होते.
पण जायदाद भरपूर व एकत्र कुटुंब पद्धत असल्याने तिचे आजोबा व काकांनी तिचे पुढचे कॉलेज व लग्न करून दिले. पण बापाची माया द्यायला मात्र कमी पडले होते. जे आबांकडून मिळेल ही अपेक्षा ही गेल्या 4 वर्षात फोल ठरली होती. पण तीच उणीव आता तात्यांच्या नुसत्या शब्दांनीही भरून निघाली होती. डोळ्यातील पाणी कधी गालावर आले तिचं तिलाच कळालं नाही. मनसोक्त रडून झाल्यावर आपल्या केतकीच्याही नशिबी बापाची माया नाही या विचाराने ती कासावी झाली आणि आपण इथे वेड्यासारखं किती वेळ आहोत हे लक्षात येताच तिने मागचा दरवाजा बंद करून आपल्या रूमकडे धावली. एक असते चिऊ आणि एक असतो काऊ. दारात येताच तिच्या कानावर आवाज येतो तशी ती आत पाहायला लागते तर रणवीर केतकीला आपल्या 2 हातांच्या झोळीत अलगद घेऊन गोष्ट सांगत होता. ती चिमणीही त्याच्याकडे टक लावून पाहत होती. दीपा काहीही न बोलता या जगावेगळ्या नात्याकडे पाहत होती. तिच्या ओठांवर थोडंसं का होईना हसू उमललं होतं. राणाजी असते तर अशीच माया लावली असती आपल्या चिमणीला. ती नकळत दोघांची तुलना करायला लागली होती. ती रडत होती आणि कोणीच नाही म्हणून आत आलो. त्याचं दीपाकडे लक्ष जाताच तो गडबडून म्हणाला, ओके, नो इश्यू. ती झोपली होती म्हणून जरा मागच्या साईडला. ती केतकीला आपल्याकडे घेत म्हणाली, बहुतेक तिला भूक लागली असावी. मी ते पावडरचे दूध पाजलं आहे, पण तिला बहुतेक. तो पुढे कसं बोलायचा विचार करत तिथेच बोलायचं थांबला. तिलाही काय सुचवायचं आहे हे समजले आणि तिचं तिलाच कसं तरी झालं. तिने तिला जवळ घेतलं तसं तोही बाहेर पडला. तिने पटकन आपल्या केतूला पदराखाली घेतलं तसं ती चिमणी ही फिडिंग घ्यायला लागली आणि ती मायेनं तिच्याकडे पाहत होती बराच वेळ. तो गडबडीत आला खरा, पण तिथंच थबकला कारण ती हळूच केतकीला आपल्यापासून दूर करत होती. ती पिता पिता झोपली होती म्हणून, त्यामुळे पदर तिचा थोडा खाली झाला होता. त्याने पटकन तिला पाठ केली आणि तिने त्याचा आवाज कानावर पडताच पटकन पदर नीट केला. ती अवघडली होती, पण तो काहीतरी बोलायला आला होता याची जाणीव होताच. उद्या काय? तीच बोलली. ते कोर्टात उद्या केस आहे आबांची. आपल्याला त्यांच्या विरोधात साक्ष द्यायला जावं लागेल. तो मागे तोंड करून उभा होता. बर, ती म्हणाली. उद्या 10 वाजता तयार व्हा. 11 वाजता केस सुरू होणार आहे निरीच्या कोर्टात. तो बोलला व तिचं उत्तर न ऐकता निघून गेला. आज जे नको ते झालं होतं. त्याची त्यालाच शरम वाटत होती. तिकडेही तिचे तेच हाल होते. दोघांची रात्र त्याच विचारात गेली होती. सकाळी ती लवकर उठली. रणवीरचा भाऊ राजवीर व राजश्री वहिनी आले होते तिच्या माहेरहून. त्यांना तर या 2 दिवसात घरात काहीच घडलं आहे हे काहीच माहीत नव्हतं. नाश्त्याला जेव्हा श्रीरंग त्याचा पुतण्या केतकीला पाहत होता तेव्हा राजश्री व राजवीरचे लक्ष गेलं. केतकीलाच तात्या घेऊन खेळवत होते तर डायनिंग टेबलवर नाश्ता लावण्याचं काम दीपा व घरातील चंदा करत होत्या. नवीन व्यक्तींना घरात पाहत असल्याने तसं राजवीरने तात्यांना विचारताच राजवीरला व राजश्रीला तात्यांनी दीपाची ओळख करून दिली व या घराच्या मोठ्या सुनबाई म्हणूनही मुद्दाम सांगितले. अगदी दोघांचं करार लग्न झाल्याचंही आणि बाहेर याबद्दल कोणालाही करार लग्नाची बातमी कळू द्यायची नाही असंही घरातल्यांना तसंच नोकरांनाही सक्त ताकीदही तात्यांनी दिली. तिच्याबद्दल सर्व ऐकून दोघांनाही वाईट वाटलं. काय लागेल केसचा निकाल? आबांना शिक्षा होईल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा.